Hello everyone. Now in this lecture we will see the problems on DTFT. Okay. In the previous lecture we see all the properties related to DTFT. Now we are going to use that properties here. Okay. Now see here, this is the first problem, that is x of n is equals to alpha raised to n u of n is given where alpha is less than 1. Okay, now here define that alpha is less than 1. Okay, suppose I take here alpha is equals to 1 by 2. Then here now आता हा जो प्लॉट मी इथे प्लॉट केलाय ना, तो कसा प्लॉट केलाय तर अल्फा इज व्हॉट 1 by 2, राइट. सो अल्फा रेज टू 0, अल्फा रेज टू 0. वाय? बिकॉज ऑफ दिस यू ऑफ एन. ओके, यू ऑफ एन सिग्नल काय आहे आपल्याला? यू ऑफ एन सिग्नल काय करतो? यू ऑफ एन मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. यू ऑफ एन सिग्नल काय डिफाइन करतो तर 0 टू इन्फिनिटी ला त्याची मॅग्निट्यूड काय आहे? 1 आहे. ओके, 1 2 3 अप टू इन्फिनिटी ह्याची मॅग्निट्यूड काय आहे? 1 आहे. बट इफ n इज लेस दॅन 0 मीन्स सपोज -1 -2 देन इट इज व्हॉट 0. ओके, -1 साठी काय आहे म्हणजे u ऑफ मायनस n ची व्हॅल्यू जर 0 टू मायनस इन्फिनिटी असेल तर ते काय असणार आहे? 0 असणार आहे. -1 टू इन्फिनिटी असेल तर सॉरी, नॉट 0 टू इन्फिनिटी, -1 टू इन्फिनिटी देन 0. अँड इफ इट इज ग्रेटर दॅन 0 then it is 1. ओके, सो u ऑफ n, मग आता ही जी अल्फाची व्हॅल्यू आहे ही कुठे व्हॅरी होणार? फक्त 0 टू इन्फिनिटीला व्हॅरी होणार. ओके, नाव सपोज आय हॅव टेकन हिअर अल्फा रेस टू n हिअर. ओके, n व्हॅरी कुठून होतोय? 0 टू इन्फिनिटीला. सो सपोज अल्फा रेस टू 0 इज वॉज 0 मीन्स व्हॉट 1 by 2 रेस टू 0. वाय 1 by 2 रेस टू 0? बिकॉज अल्फा इज इक्वल्स टू 1 by 2. ओके, सो इज इक्वल्स टू 1. सो आय एम टेकिंग हिअर 0 ला काय आलं इथे? 1, मॅग्निट्यूड 1. नेक्स्ट 1 by 2 रेस टू 1 मीन्स व्हॉट 1 by 2, सो इट इज हाफ. देन 1 by 2 रेस टू 2 इज 1 by 4, सो इट इज 1 by 4. देन 1 by 2 रेस टू 3 इट इज 1 by 8, सो 1 by 8 अँड सो ऑन. सो जी मॅग्निट्यूड आहे ते काय होत जाते? रिड्यूस्ड होत जाते. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड आउट द DTFT of this. So x of e raised to j omega is equals to summation of n is equals to minus infinity to plus infinity x of n e raised to minus j omega n. What is the value of x of n here? This is what? This is generalized formula for DTFT. Now we have to substitute here just x of n. What is the x of n? Alpha raised to n. So here alpha raised to n. u of n म्हणून काय होणार इथे? लिमिट्स काय होणार? 0 to infinity, 0 to plus infinity. Okay, alpha raised to n e raised to minus j omega n. Now summation from n is equals to 0 to infinity in bracket alpha into e raised to j omega. Okay, ब्रॅकेट आपण हे दोन एकत्र केले आणि रेस्ट टू n काय घेतलं? कॉमन घेतलं. सो नाउ वी हॅव द फॉर्म्युला फ्रॉम समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 0 टू इन्फिनिटी अल्फा रेस्ट टू n. हा कसला फॉर्म्युला आहे? समेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, सो जर समेशन 0 टू इन्फिनिटी असेल फॉर अल्फा n, then we have the formula that is 1 is equals to what? 1 upon 1 minus alpha. So इथे अल्फा काय आहे? हे टर्म आहे. सो इथे काय येणार? 1 upon 1 minus अल्फा रेस टू n, म्हणजे अल्फा काय झाला? ही होल टर्म काय झाली? माझी अल्फा झाली. ओके, सो हिअर अल्फा ई रेस टू मायनस जे ओमेगा. ओके, एन येणार नाही. वाय? बिकॉज हा फॉर्म्युलामध्ये काय रेस टू एन असेल तर काय येणार? 1 मायनस नुसता अल्फाची टर्म येणार. सो इथे फक्त अल्फा काय आहे? अल्फा ई रेस टू मायनस जे ओमेगा. सो इथे अल्फा इंटू ई रेस टू जे ओमेगा. ओके, नाव सपोज आता हे जर प्लॉट करायचं असेल तर आता हे एक दोन प्रॉब्लेम पुरतच मी दाखवणार आहे की कसं प्लॉट करतात. सो सी हिअर सपोज दिस अल्फा इज व्हॅरी फ्रॉम 0 टू 1. ओके, इट इज ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1. देन यू कॅन सी हिअर सपोज ओमेगा इज इक्वल्स टू 0. इन दिस फॉर्म्युला वी हॅव सबस्टिट्यूट ओमेगा इज इक्वल्स टू 0. सो 1 upon 1 मायनस अल्फा ई रेस टू 0. हे 0 झालं म्हणजे हे 0 झालं म्हणजे ही होल टर्म काय झाली? 0 झाली. रेस टू 0 इज इक्वल्स टू 1 upon 1 मायनस अल्फा. ई रेस टू 0 इज 1, सो 1 मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे? 1 upon 1 मायनस 1 by 2, राईट. हे जर सॉल्व केलं तर काय येणार आहे? इथे काय येणार? 2 minus 1, 2 वरती जाणार. बरोबर आहे ना? हे जर सॉल्व केलं तर काय येणार इथे? 1 upon
2 minus 1 upon 2 which is equal to 2 upon 2 minus 1 is 2 upon 1, राईट. सो इथे व्हॅल्यू काय आली आहे माझी 2. समजते ना. हे आपण हे इक्वेट करून घेतलं 2 minus 1 upon 2. मग 2 जो खाली आहे तो काय जाणार वरती जातो. मग काय होतं 2 upon 2 minus 1. So 2 as it is and 2 minus 1 is 1. So 2 upon 1 means what? 2 ultimately. Okay. So for omega is equals to 0, ओमेगाची व्हॅल्यू जर 0 घेतली मी तर त्याला माझी मॅग्निट्यूड काय येणार 2. सो इथे मी एक पॉइंट काढून घेतला 2 चा. ओके. नेक्स्ट x ऑफ e रेस टू j ओमेगा इज इक्वल्स टू, सपोज आता ओमेगाची व्हॅल्यू काय असणार आहे पाय. सो 1 अपॉन 1 मायनस अल्फा ई रेस टू मायनस जे पाय. जे पाय घेतलं तर काय येणार आहे इज इक्वल्स टू 1 अपॉन 1 मायनस अल्फा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई रेस टू जे पाय? That is cos of pi minus j sin pi. Okay. Now what is the value of j sin pi? Is 0. Sin pi is sin 180 degree is 0. So here 0 and cos of 180 is 1. So minus 1 minus 0. So here 1 upon 1 plus, हे काय होतं सॉरी हे मायनस, आता हे मायनस मायनस काय होणार इथे प्लस. सो 1 upon 1 प्लस अल्फा इज इक्वल्स टू 1 अपॉन, आता अल्फाची व्हॅल्यू काय 1/2, अगेन 1/2. परत याला सॉल्व करायचं झालं तर काय करणार आपण 1 upon 2 plus 1 upon 2 which is equal to 2 upon 2 plus 1 is what 3, 2/3. So it is 2/3. ओके. सो इथे काय येणार, इथे मी कुठेतरी प्लॉट केलं पायला 2/3. ओके. इथे 2 आहे. सो 2/3 म्हणजे त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट व्हॅल्यू इथे कुठेतरी सबस्टिट्यूट केली. ओके. नाव आणि सिमिलरली आता हे पायसाठी झालं, मायनस पायसाठी पण काय येणार सेम व्हॅल्यू येणार 2/3. ओके. मायनस 2/3 येईल इथे मायनस पायसाठी. आणि मग हे सगळे पॉईंट जर जॉईन करून घेतले तर मला इथे काय मिळते इज नथिंग बट व्हॉट द साइन वेव. ओके. सो दिस इज द प्लॉट फॉर अल्फा 1 upon 1 plus alpha. Now next problem x of n. x of n is equals to 2 raised to n u of n. 2 raised to n u of minus n. Now it is काय दिले मायनस n दिले, म्हणजे हा सिग्नल कसा असणार आहे 0 टू मायनस इन्फिनिटीला -1 -2 -3 इथे काय असणार आहे, आणि 0 टू इन्फिनिटीला काय असणार आहे 0 मॅग्निट्यूड असणार आहे. ओके. ऍक्च्युली जो आयडियल सिग्नल आहे यू ऑफ एन तो काय असतो 0 टू इन्फिनिटी पर्यंत असतो, पण आता इथे काय दिलंय मायनस एन दिले. सो मायनस एन झालं फक्त इथे. ओके. टाइम रिव्हर्सल झालं इथे. Now x of e raised to j omega is equals to summation of n is equals to minus infinity to plus infinity x of n e raised to minus j omega. This is general formula. Now substitute x of n here. So x of n is what 2 raised to n. So summation of n is equals to minus infinity to 0 2 raised to n e raised to minus j omega n. Okay. Now summation of n is equals to 0 to minus infinity. Why 0 to minus infinity? कारण की u of n काय होता मायनस होता. जेव्हा प्लस असतो तेव्हा काय घेतो आपण 0 टू प्लस इन्फिनिटी. आता ह्याच्यामध्ये इथे बघा ह्या स्टेपला मी काय घेतले मायनस इन्फिनिटी टू 0. वाय? कारण की इथून उलट चाललंय ते मायनस इन्फिनिटी टू 0. ओके. सो हिअर समेशन साइन नाही, सो आपण 0 टू इन्फिनिटी पण घेऊ शकतो. का आपल्याला 0 टू इन्फिनिटी घ्यायचं आहे? कारण की आपल्याकडे फॉर्म्युला कसला आहे समेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी, आणि हा समेशनचा फॉर्म्युला आहे. समेशनचा जर फॉर्म्युला असेल तर आपण काय करू शकतो युनिट्स जे आहेत जे लिमिट्स आहेत आपण चेंज करू शकतो. ओके. 2 + 1 काय 1 + 2 काय बोथ आर द सेम. सिमिलरली हिअर n इज इक्वल्स टू 0 टू मायनस इन्फिनिटी 2 raised to n e raised to minus j omega n. ओके. इथे काय केलं फक्त मी हे लिमिट्स इंटरचेंज केलं. नाउ पुट हिअर n इज इक्वल्स टू मायनस n. नाउ आय हॅव सबस्टिट्यूटिंग हिअर n इज इक्वल्स टू मायनस n. सो n इज इक्वल्स टू 0 घेतलं तर काय होणार आहे 0च होणार आहे. राईट. n इज इक्वल्स टू 0 देन n इज मायनस n इज इक्वल्स टू व्हॉट 0. आणि जेव्हा n इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी आहे सो मायनस n इज इक्वल्स टू व्हॉट इन्फिनिटी. ओके. वी हॅव टू चेंज दिस साइन त्याच्यासाठी. सो हिअर समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 0 टू इन्फिनिटी. आता हे कशासाठी केलं आपल्याकडे काय आहे इथे मायनस इन्फिनिटी. वी हॅव द फॉर्म्युला फ्रॉम 0 टू इन्फिनिटी नॉट मायनस इन्फिनिटी. ओके. सो वी हॅव सबस्टिट्यूट n इज इक्वल्स टू मायनस n. n इज इक्वल्स टू मायनस n. मग n ची व्हॅल्यू जर 0 असेल तर मायनस n काय होणार 0च राहणार.
आणि एन ची व्हॅल्यू जर मायनस इन्फिनिटी असेल तर मायनस एन ची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्फिनिटी. राईट. सो हिअर 0 to infinity in bracket 2 into e raised to minus j omega in bracket minus n. Okay. So here simply summation of n is equals to 0 to infinity 2. आता -1 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, इथे n ठेवायला, तर काय येणार -1 2 raised to -1 e raised to minus j omega n raised to n. हा n पाहिजे आपल्याला, बरोबर आहे ना. आपल्याकडे फॉर्म्युला कशासाठी आहे, raised to n साठी आहे. सो दिस इज व्हॉट आवर अल्फा. सपोज अल्फा साठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, summation of n is equals to 0 to infinity alpha raised to n. चा फॉर्म्युला काय, 1/1 minus alpha. So 1/1 minus what is my alpha, 2 inverse, that is 1/2 into e raised to j omega. Okay, this is the DTFT for the particular signal. Now third problem. Here third problem is 1/3 raised to n into u of n minus 3. Okay. So here x of e raised to j omega is equals to what, summation of n is equals to infinity minus infinity to plus infinity x of n e raised to minus j omega n. Okay. So here summation of n is equals to minus infinity to plus infinity in bracket 1/3 raised to n into e raised to minus j omega n. Okay. आता u of n minus 3. What is u of n minus 3? Now we know that this is 1, 2, 3, right, up to infinity. Okay, this is what our signal u of n. Okay, now I want u of n minus 3. म्हणजेच काय, n 3 ने शिफ्ट झाला, म्हणजे 0 minus 3 is what, 0 minus 3 म्हणजे 3 ने शिफ्ट करायचं, 0 plus 3. बट सो इथे काय येणार आहे, 0, 1, 2, 3 ला जाणार सिग्नल, 4, 5, 6. ओके, 3 ने शिफ्ट होणार. ओके. सो हिअर फॉर n इज इक्वल्स टू 3 to infinity. इथे काय झालं, 3. n इज इक्वल्स टू काय येणार इथे, n minus 3 इज इक्वल्स टू 0 सपोज. देन n इज इक्वल्स टू व्हॉट, 3. n इज इक्वल्स टू 3 म्हणजे 3 ने स्टार्ट झालं. ओके, 3 to 0. नाउ 1 what is my x of n, 1/3 raised to n. So 1/3 raised to n into e raised to minus j omega n. ओके, ह्या u of n वरून आपण काय घेतलं, ही लिमिट्स घेतलं. नाउ समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 3 to infinity in bracket 1/3 e raised to minus j omega raised to n. n काय केलं आपण, कॉमन घेतले. नाउ आता आपल्याकडे अल्फाचा फॉर्म्युला आहे, अल्फा रेस टू एन टर्म तर मिळाली, पण आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, 0 to infinity आहे. राईट. म्हणजे हा n इज इक्वल्स टू 3 ला आपल्याला काय करायला लागेल, n इज इक्वल्स टू 0 करायला लागेल. मग ते कसं करणार, तर n minus 3 इज इक्वल्स टू m. आता हे n इज इक्वल्स टू 3 आहे ना, सो n minus 3 सपोज हे इकडे आलं तर हे प्लस आहे, इथे जाऊन मायनस इज इक्वल्स टू व्हॉट, 0. सो n minus 3 इज इक्वल्स टू ह्या 0 ला काय घेतलंय, m सबस्टिट्यूट केलाय. सो n minus 3 इज m. Now summation of m is equals to 0 to infinity. आता n ची व्हॅल्यू काय आहे इथे, 3 आहे, म्हणजे 3 minus 3 is equals to what, 0, which is equal to what, m. So here m is equals to 0 to infinity. हे समजलंय. मी इथे परत एकदा रिपीट करते की इथे काय केलंय. ओके, आपल्याला काय करायचंय की n is equals to 3 to infinity आहे, आपल्याला काय करायचंय 0 to infinity आणायचे. का, कारण की आपल्याकडे फॉर्म्युला काय समेशनचा, n इज इक्वल्स टू 0 to infinity अल्फा रेस टू n. हा फॉर्म्युला आहे, ह्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, आता हा अल्फा रेस टू n ची टर्म तर आपल्याकडे आहे, पण n इज इक्वल्स टू काय पाहिजे, 0 पाहिजे. मग आपण काय केलं, n ला इकडे घेतलं तर काय येणार आहे, n minus 3 इज इक्वल्स टू काय येणार, 0. 0 ला आपण काय सबस्टिट्यूट केलं, m. आता n ची व्हॅल्यू काय आहे, 3. इथे 3 सबस्टिट्यूट केलं तर 3 minus 3 इज 0. 0. हेन्स m इज इक्वल्स टू व्हॉट, 0. सो इथे घेतलं m इज इक्वल्स टू 0 to infinity in bracket 1/3 e raised to j omega. And now what is the value of n here, n ची व्हॅल्यू. तर ह्याच्यावरून n ची व्हॅल्यू काढायची म्हटली तर काय येणार, n इज इक्वल्स टू m प्लस 3. राईट. n इज इक्वल्स टू m हा -3 इकडे गेला तर काय होणार आहे, +3. सो n इज इक्वल्स टू m प्लस 3. जस्ट सबस्टिट्यूट m प्लस 3. नाउ आता हे वेगवेगळं करायचं म्हटलं तर काय येणार, समेशन ऑफ m इज इक्वल्स टू 0 to infinity 1/n e raised to minus j omega into m.
इंटू 1/3 ई रेस टू मायनस जे ओमेगा रेस टू 3. आता ही काय झाली, कॉमन टर्म झाली बरोबर, किंवा कॉन्स्टंट टर्म झाली. वाय, बिकॉज देअर इज नो एम. सो आपण एमचे व्हॅल्यूज याच्यामध्ये व्हॅरी नाही करू शकत. मग ह्याला आउटसाइड घेतलं, 1/3 ई रेस टू मायनस जे ओमेगा रेस टू 3. Okay, in bracket, in summation block, m is equals to 0 to infinity, in bracket, 1/3 e raised to minus j omega raised to m raised to m. आता ह्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय आहे, 1/1 minus 1/1 minus अल्फा रेस्ट अल्फा. अल्फा काय आहे आपला, हा अल्फा आहे. सो 1/, आता हे राहू दे इथे, सपोज हे काय येणार आहे, 1/1 minus व्हॉट इज माय अल्फा, 1/3 e raised to minus j omega, राईट. आणि हे काय येणार, ही जी टर्म आहे ही याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, ही उरलेली रिमेनिंग टर्म आहे ती काय येणार, ह्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येणार. मग तुम्हाला अल्टिमेटली काय मिळणार, हे मिळणार. हे 27 कसे आले, रेस टू 3. सो हियर 1/27 क्यूब, 3चा क्यूब इंटू ई रेस टू मायनस जे 3 जे ओमेगा अपॉन दिस टर्म हियर. ओके, सो हियर एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस जे ओमेगा, हे 27 खाली गेले, 27 इंटू इन ब्रॅकेट 1 minus 1/3 e raised to j omega. ही टर्म काय राहणार, ॲज इट इज फक्त 1/27. ओके, सो दिस इज द DTFT फॉर द our given problem, that is 1/3 raised to n u of n minus 3. Okay, now next problem, x of n is equals to what, delta n. Now what is the value of the delta? For 0 it is 1, and for n is greater than 0 means n is equals to 1, 2, 3, it is 0, and if n is less than 0 also means -1, -2, -3, it is 0. Okay, it has the only magnitude at n is equals to 0. Okay, so here x of e raised to j omega is equals to summation of n is equals to -infinity to +infinity x of n e raised to minus j omega. आता ह्याच्यात बरोबरच आहे ना, की आता ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं, एनला आपल्याला मॅग्निट्यूड कधी मिळणार आहे, 0ला फक्त, बरोबर. अदरवाईज ह्याची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. सो आपण -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी ची व्हॅल्यू म्हणजे एनची व्हॅल्यू, ह्या एनची व्हॅल्यू -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी व्हॅरी करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, राईट. सो हियर समेशन इथे काय येणार आहे, ई रेस टू मायनस जे ओमेगा एन ॲट n इज इक्वल्स टू 0. we have to just find out n is equals to 0, this value. Okay, इथे मी काय केलंय, समेशन ऑफ n is equals to -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी डेल्टा n घेतलं इथे ई रेस टू मायनस जे ओमेगा. ह्याची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, डेल्टा n साठी n is equals to 0 असेल तेव्हाच ई रेस टू जे ओमेगा एक्झिस्ट असेल, अदरवाईज नाही. म्हणजे n ऑफ 0ला काय मला व्हॅल्यू मिळते इथे, n रेस टू 0 घेतलं तर काय येणार आहे इथे 1, बरोबर. n ची व्हॅल्यू ई रेस टू मायनस जे ओमेगा इंटू 0 घेतलं तर ई रेस टू 0 इज व्हॉट, 1. सो हियर this is 1, x of e raised to j omega is 1, so magnitude of x of e raised to j omega is 1 here. Okay, easy, खूप simple problems आहेत. Just you have to remember all the general formulas and just substitute that values of x of n in the particular formula, and just remember this, what is meant by delta n, what is meant by u of n. Okay, exponential formulas, you have to just remember that formulas. Okay, now this is the last problem, that is x of n is equals to n minus 5 u of n minus 5 minus u of n minus 6. Okay, now आता आपण काय करणार आहे, पार्ट मध्ये आपण DTFT फाइंड आउट करणार आहे. सो सपोज u of n minus 6, आता आपण टाइम शिफ्टिंग प्रॉपर्टी बघितली आहे. ओके, टाइम शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणजे हा u of n मायनस n0च्या फॉर्ममध्ये आहे. n0 काय आहे इथे, 6 आहे. मग आपल्याकडे DTFT ची प्रॉपर्टी काय आहे, ह्याला काय करायचं, एक्सपोनेन्शियल टर्मने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ई रेस टू मायनस जे ओमेगा n0 इंटू एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा. ओके, सो हियर एक्स ऑफ ई रेस टू मायनस जे ओमेगा इज इक्वल्स टू DTFT ऑफ n इंटू u ऑफ n. So what is u of n? DTFT of 1/1 minus e raised to j omega, and jn x of n DTFT is what, d upon dx x of e raised to j omega. So therefore minus I n into u of n. आता ही जी DTFT काढली हे कशासाठी होती, फक्त n-6. इथे आपण काय यूज केलं,
जे टाइम शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे ती आपण इथे यूज केली बरोबर. ई रेस टू मायनस जे ओमेगा 6 एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा ही ह्याच्यासाठी मिळाली. नाव वी हॅव टू फाइंड आउट दिस टर्म. ओके, सो इथे काय आहे n-5 मायनस यू ऑफ मायनस n-5. आता यू ऑफ n-5 ची काढू शकतो, पण व्हॉट अबाउट n-5, जस्ट n-5. सो सी हिअर DTFT ऑफ ई रेस टू मायनस J5 ह्याच्यासाठी येते ती बरोबर. जसं आपण यू ऑफ n-6 ची काढली तशीच ह्याची एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा. ओके, आणि सेम येणार आहे का, बिकॉज दोन्हीकडे शिफ्ट कितीने -5ने. So here x of e raised to j omega having the DTFT of n into u of n. n into u of n. So u of n ची DTFT काय आहे 1 upon e raised to minus j omega. And j into n x of n चं DTFT काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x of e raised to j omega. So minus j n into u of n DTFT d upon d omega 1 upon 1 minus e raised to j omega. ओके, पण आपल्याला काय हवंय फक्त n into u of n हवंय. ओके, आपल्याकडे काय आहे सपोज हे जर n पकडलं तर n into u of n हवंय आपल्याला. सो हा i का जाणार इकडे जाणार तर काय येणार n into u of n DTFT 1 upon j d upon d omega in bracket 1 upon 1 minus e raised to j omega. आता ही जी प्रॉपर्टी आहे ना ह्याच्यावरून आपण सपोज हा n पकडला n into u of n-5. ओके, तर n into बरोबर मग त्या n into u of n is equals to 1 upon I minus 1 upon I d upon d omega of this derivative of this what minus 1 upon in bracket minus e raised to minus j omega into minus j upon 1 minus e raised to minus j omega. Okay, so is equals to e raised to minus j omega upon 1 minus e raised to minus j omega bracket square. Okay, so here x of e raised to j omega is equals to what. आता काय करायचं हे सगळ्या जे आपण फाइंड आउट केलेले आहेत n into u of n हे सगळे आपण काय लिहिणार इथे एकत्र लिहिणार e raised to minus j5 into e raised to minus j omega. ओके, ही DTFT मिळाली एक आपल्याला अपॉन 1 minus e raised to j omega minus e raised to minus j omega 6 upon 1 minus e raised to j omega. ओके, सो हिअर e raised to minus j6 हे j ओमेगा आणि हे ओमेगा मग काय येणार आहे -6 j ओमेगा हे -j6 ओमेगा अपॉन 1 minus e raised to minus j ओमेगा हे दोघांचं काय होणार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस e raised to -6 ओमेगा अपॉन 1 minus e raised to j ओमेगा. हे 6 कुठून आले j ओमेगा 5 into j ओमेगा is -6 j ओमेगा. ओके, hence we have find out the x of e raised to j omega is equals to z e raised to -6 j omega upon 1 minus e raised to j omega bracket square minus e raised to minus j6 omega upon 1 minus e raised to j omega. ओके, आपण काय केले कन्फ्युजन करून घेऊ नका. आपल्याकडे ही एक व्हॅल्यू आहे e raised to j omega 6 into x of e raised to j omega. We have substitute here e raised to minus j6. Okay, now next term what I have e raised to minus j5. Okay, e raised to minus j5 into x of e raised to j omega. Okay, now next e raised to minus j omega into e raised to minus j omega upon 1 minus e raised to minus j omega. तर हे काय आहे मल्टिप्लिकेशन आहेत म्हणजे हे सगळ्यांच्याच खाली जाते. ओके, हेन्स असं आलेलं आहे. ओके, यू गॉट दिस. जस्ट सबस्टिट्यूट these three values at last. We have just find out by parts. पहिले आपण ह्याचं फाइंड आउट केलं त्याच्यानंतर ह्या टर्मचं फाइंड आउट केलं. ह्या टर्मचं फाइंड आउट आपण करताना कुठली DTFT वापरली तर n into u of n x of n ची DTFT वापरली जो फॉर्म्युला आपण बघितलेला. ओके, थँक्यू.